नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये. आता वाजलेत 5 आणि आता आपण चाललोय कामावर. बघू आता आज मुंबईची ट्रिप पडेल असा अंदाज आहे. पडली तर ठीक आहे, नाही पडली तर लोकल करू. बघू आजचा दिवस कसा जातोय. चांगला लवकर सुरुवात तर केलेली आहे. आता गाडी वगैरे पुसतो आणि मग करतो चालू. त्या पद्धतीने आपल्याला गाडी पुसत असतानाच आपल्याला एक अंधेरीची ट्रिप मिळालेली आहे. आता गाडी चालू केली, लोडिंग होतीये गाडी. तर आता जाऊया कस्टमरला पिकअप करायला. आजचा दिवस लयच चांगला जातोय असा माझा अंदाज आहे. कारण गाडी पुसतानाच आपल्याला मुंबईची ट्रिप मिळालेली आहे, म्हणजे जास्त टेन्शन घ्यायची गरजच नाही. चला बघूया काय होते. चला मस्तपैकी CNG पण आहे भरलेला आणि जाऊया आता कस्टमरला पिकअप करायला. कस्टमरचा फोन पण आला, येत आहे का तुम्ही? म्हटलं येतोय. काय झालं की गाडी चालू केली लगेच ट्रिप पडली होती ना. आणि काय होते, सकाळ सकाळी ह्या गाडीला लोड व्हायला म्हणजे ही निळी लाईट येते ती तुम्हाला माहित असेल, ते कोल्ड स्टार्ट व्हायला जरा जास्तच वेळ लागतोय, 2-3 मिनिटं. तर कस्टमरचा फोन आला, येत आहे का नाही? म्हणलं येतोय. पण बरं झालं कॅन्सल नाही केली. नाहीतर बरेच कस्टमर असं करतात की बाबा गाडी हलताना नाही दिसली की लगेच कॅन्सल करतात. त्यांचा फोन आलता, आलो म्हटलं. आणि पिकअप पण जवळच आहे 2 किलोमीटरवर, तर काहीच अडचण नाही. सुरुवातच एकदम जोरदार झालेली आहे. जस्ट खालापूर टोल नाक्याच्या पुढे जे टॉयलेट आहे तिथं आलोय, जरा फ्रेश व्हायला 2 मिनिटं थांबलो होतो. आणि आज सोमवार असल्यामुळं हायवेवरती जरा जास्त ट्रॅफिक आहे, म्हणजे एवढं पण नाही आहे पण जरा जास्त आहे. तर आता निघायचं आहे पुढं. वेळेत आज मुंबईमध्ये ड्रॉप होतोय 8:30च्या आसपास होईल. आता वाजलेत 8:30 आणि आपला झालेला आहे ड्रॉप. तर आता दुसरी ट्रिप म्हणजे एंड आपलं पहिली ट्रिप एंड व्हायच्या अगोदरच दुसरी ट्रिप आपल्याला तातावडे पिंपरी चिंचवड मिळालेली आहे. तर गाडीमध्ये CNG तर आहे, तर डायरेक्ट घेतली मी ट्रिप. नाश्ता नाही केलेला, म्हणजे चहा पण नाही पिलो बरं का. पण म्हणजे जाऊ शकतो एक फूड मॉलपर्यंत निवांत. 8:30 वाजलेत आत्ताशी, 1.5 तासात तर फूड मॉलवर जातो. आता आलोय कस्टमरच्या लोकेशनवरती. फोन केलाय त्यांना, म्हणले 5 मिनिटात आलो. म्हणलं ठीक आहे, काय चालतंय, काय अडचण नाही. ओके मध्ये विषय आहे. आज बऱ्यापैकी धंदा होतोय आपला. जस्ट कस्टमरला पिकअप करायला आलतो, तर तेवढं श्रीकांत भाऊचा फोन आलता की काय विषय चालू आहे, काय. त्यांना आहे 9:30ची रिझर्वेशन. तर 9:30 वाजूस तर त्यांनी किती धंदा केला जरा रेकॉर्डिंग ऐका. येस सर, बोला. कुठे सर? सर रिटर्न पुणे ताथावडे. ओ माय गॉड. आज काय हो, सुट्टीच नाही. सुट्टी नाही, गाडीत खाली सुद्धा नाही उतरलो, नाश्ताच नाही केला, तेवढं तरी पडली. आणि तेच ना, आता रिटर्नला काहीच प्रॉब्लेम येत नाही. तेच तर तुला बोलत होतो मी. अरे वा 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 वा, छान. केला पिकअप? नाही हो, कस्टमरच्या लोकेशनला आलं. कस्टमर म्हणलं आलं 5 मिनिटात. म्हणलं येऊ द्या, किती का वेळ येईल, लेट येऊन येईन. एकदम मूडच फ्रेश झाला म्हणून. तुझा काय आता फ्रेश 2 आठवडे झाले, एकदम फ्रेश मध्येच येतो. एकदम फ्रेश म्हणून आईशी. ती मध्ये एक सुट्टी झाली म्हणून आईची, आणि मध्ये नव्हती घ्यायला पाहिजे. माझं रेज्युलेशन तुटलं नसतं हो. त्याच्यात काय द्यावा. नाही पण इथून पुढचं नाही तोडायचं, कंटिन्यू करायचं. हो 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 हो, यस यस. सुट्टी नाही करायची मध्ये. 26,000 काढलाय मागचा आठवडा, आणि हा आठवडा किती निघतोय काय ना आता. हा आठवडा ना, डेलीचं तू तर कमीच ठेवले टार्गेट. 5 ठेवलं पाहिजे खरं. अरे 5 म्हणल्यावर मेंटेन नाही राहायचं. तुमच्यासारख्या माणसांनी ठेवलं तर ठीक आहे बुवा. ज्या दिवशी इंटरसिटी पडत नाही त्या दिवशी बोंब वाजती. आता मी किती काम केलं माहिती का. आता माझा 9:30ला पिकअप आहे. तर मला पहिली ट्रिप पडली बघ 5:45ला. 5:45 ते 8 वाजेपर्यंत माझं 1100चं काम झालं. वा, त्याला म्हणतात माणूस. 2 तास, 2.25 तास. आता चाललो पिकअपला. गो मारतात का पाठ पिकअप प्रीमियम पडतात तुम्हाला? अरे भाई, मी किती वेळ, माझा 1 तास सकाळचा अर्ध किती, मी 5ला लॉग इन केलंय. मला ह्याच्या ट्रिप पडत होत्या प्रीमियरच्या, कुठल्या रेल्वे स्टेशन. पण मला आय वॉन्ट ओनली एअरपोर्ट, सकाळची पहिली ट्रिप. आईच्या गावात रे, काही सांगावं. माझं ठरलेलं मग शेवटी पडत नव्हते म्हणून एक पाषाणमधून ऑडीस शोरूम आहे ना बानरचं, तिथले एक घेतले. 4 किलोमीटरला काहीतरी 130 रुपये दिले आणि लगेच आले की लगेच प्रीमियर मध्ये एक्सक्लुझिव्ह 520 रुपयांनी एअरपोर्ट. वा. एअरपोर्टला ड्रॉप केलं की परत लगेच निगडी चिंचवडगावची पडली 462 रुपयांनी. परत पण देत होतं, पण म्हणलं नको, नाश्ता करून घेऊ आधी, तिकडे बोकात गेलं ते. आता स्पंज डोसा खाल्ला. एअरपोर्ट मध्ये तुम्ही प्रीमियमचा पिकअप केला काय? सिडान.
हा तेच म्हटलं. नाही सिडांची पडली ना. यस यस यस, तुमचं हे अनमोल वाक्य मी व्हिडिओ मध्ये टाकतो रेकॉर्ड करून. याच्यावरून हेच सिद्ध होतं की करणाऱ्याला धंदा आहे. आता म्हणजे त्यांना बी कधीतरी रिझर्वेशन येतात, म्हणजे आज महिन्यातून 2 महिन्यातून का, तर अगोदर रेग्युलर यायच्या, पण आता हे सेटअपचं जुगाड निघाल्यापासून आता येत नाहीत. पण आज आली नक्की योगाने. तर 9:30ची रिझर्वेशन होती त्यांना, तर त्यांनी तरी पण 5ला लॉग इन करून आत्तापर्यंत 1100 रुपये धंदा केला आहे. आणि त्यांची कमीत कमी 2000-2200 रुपयाने रिझर्वेशन असणच. तर म्हणजे त्यांची मुंबईत येऊस तर 3000 माघारी 1800-2000 तर पडतीनच. म्हणजे 5000 त्यांचा बी आज धंदा फिक्स आहे. याला म्हणते धंदा करण्याचं टेक्निक. लेले आहेत बरोबर 12 आणि आपले झालेले आहेत 3745 रुपये. आणि अशा पद्धतीने आपला आजचा दिवस चांगला जाईल असा अंदाज आहे. आता गेलेलाच आहे 3700 झालेत, म्हणजे काय अजून कसं चांगला जायला पाहिजे. तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला माझं वॉलेट उघडून दाखवतो, नाही तर गड्याचा गैरसमज व्हायचा की गडी हे करतोय, काय करतोय, जुगाडला लावली. हो का, माझं वॉलेट माझ्याच ताब्यात आहे. ज्या गाड्यांनी जुगाडला लावलेली आहे गाडी, त्यांचं वॉलेट उघडत नाही, म्हणजे ती वेंडरच्या अंडर असतो. आता हे माझं मलाच कंट्रोल करता येतं. आता जस्ट पुनावळ्यामध्ये ड्रॉप केला, नंतर त्यांनी ड्रॉप चेंज केला. तर आता मस्तपैकी जेवण करतो आणि फूड मॉलला पण 5 मिनिटं थांबलो होतो आणि CNG पण भरला तिथंच लगेच. त्याच्यामुळे आता सगळी रेडी कंडिशनमध्ये गाडी आहे. फक्त जेवण करतो, 5-10 मिनिटं आराम करतो. आणि कमीत कमी आज 5,500-6 हजार व्हायलाच पाहिजे. मागचा आठवडा तुम्हाला दाखवतो मी किती निघला. 26,000 काहीतरी निघलाय आठवडा, तुम्हाला दाखवतो. तर आज आहे सोमवार, तर आजचा पहिला दिवस एकदम तडके फडके झालेला आहे. 3700. मागचा आठवडा 25,800, म्हणजे जवळजवळ 26,000च. आणि त्याच्या मागचा आठवडा हा 31,000 आहे. म्हणजे शेवटच्या दिवशी मला 4,000ची ट्रिप होती प्रायव्हेट. तर असं मिळून समजा 50,000च्या वरती कार्यक्रम गेलेला आहे, असं समजायला काही अडचण नाही. 2 आठवड्यामध्ये 50,000 लाख रुपये महिना काढतो आता ह्यो. 2026 मोकळं जाऊन द्यायचं नाही. आता आलोय जेवायला, मस्तपैकी जेवण करतो आणि मग बघू पुढचं नियोजन काय होते. आता वाजले 1:45 आणि करतोय चालू, बघू जेवढं होते तेवढं करायचं. काही जास्त लोड घ्यायचं नाही, नाही तर एका दिवशी जास्त लोड घेतला ना, मग दुसऱ्या दिवशी काम करायची इच्छा राहत नाही. हे मी इथून मागं शिकलेलो आहे. तरी 1000-1500 झाले तरी भरपूर आहे. बघू आता काय होते. आत्ताच मोबाईल बघता बघता एका महाशयांनी अशी घोषणा केली की आम्ही बस आणि मेट्रो फुकट करू. तर मला काय वाटतं, हे मागं पुढं काहीच विचार करत नाहीत. निवडून यायचं म्हणून काही पण घोषणा करायच्या उगाच. म्हणजे तुम्ही विचार करा ना, म्हणजे समजा हे करू बी शकतात, यांच्या बापाचा माल नाही तर म्हणजे गव्हर्नमेंटच्या टॅक्समधूनच यांना फ्री द्यायला काही जात नाही, असा विषय चालू आहे. त्याच्यामुळं आता बसचं तर निम्मे रेट आत्ताच केलेत महिलांसाठी. तसं तर म्हणजे हे याचा दुसरा पार्ट बघत नाहीत. म्हणजे आता आपल्या म्हणजे गाड्यांना काही फरक नाही पडणार बरं का, पण जर असा मेट्रोचा आणि बसचा प्रवास जर फुकट झाला तर जे आपले हे सीट वाहणारे, म्हणजे सीटावर जे गाड्या शेअरिंगमध्ये चालतात ना, रिक्षा स्पेशली, त्यांना भरपूर त्यांचा धंदाच बसणार आहे. का तर जर बस फुकट नेत असेल तर शेअरिंगमध्ये कोण जाणार आहे ना. या गोष्टी म्हणजे असं होणार नाही की आपल्याला फरक पडणार, आपल्याला सुद्धा फरक पडू शकतो जर मेट्रो आणि हे जर फुकटच केलं तर. आणि ह्यांना बोलायला काहीच जात नाही. आपल्या भरलेल्या गाडीच्या रोड टॅक्सवर हे असा त्याचा दुरुपयोग करतात. हे जरा म्हणजे विचार करायला पाहिजे. माझा तर ना आता मतदानावरून विश्वासच उडालाय. का तर तुम्ही केलेल्या स्टेटमेंटला काहीतरी महत्वच नाही. म्हणजे एखादा नेता निवडणूक होऊस तर म्हणतो आम्ही शेतकऱ्यांची कर्ज माफ करू, असं करू तसं करू, आणि नंतर त्यांचं स्टेटमेंट येतं आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही म्हणलो बा करू का कर्ज माफ. तसंच आता ही बस माफ करायचं किंवा हे मेट्रो माफ करायचं, हे बी मला लोकांना असं विनंती करायची की बुवा तुम्ही ह्याच्या त्याच्या बोलण्यावर जाऊन हे करू नका, काय करू नका, मतदान करू नका. ज्या कार्यकर्त्यांनी खरंच काम केलंय ना ग्राउंड लेवलला, त्यालाच मतदान केलं पाहिजे. लोक आपले 500 रुपयाला किंवा फ्री सेवेला बहाळून मतदान करतात. लाडक्या बहीण योजनेला बहाळून मतदान करतात. आता किती लोकांची लाडकी बहीण योजना चालू आहे ते सगळ्यांना माहिती. तर म्हणजे बघा ना, आता ज्यावेळेस मतदान व्हायचं होतं त्यावेळेस पुढच्या 2 महिन्याचे पैसे ऍडव्हान्स मध्ये पाठवले होते का नाही. आणि मतदान जसं झालं
तसंच कुणाच्या ज्यांच्या म्हणजे बऱ्याच जणांचे पैसे बंद झालेत एवढं तर माहिती. आता त्याची काय क्रायटेरिया आहे ती मला नाही सांगता येत, पण बऱ्याच जणांचे बंद झालेत असं मी ऐकलंय. मला तर नाही फ्रीवाली सिस्टीमच मेन म्हणजे पटत नाही. म्हणजे विषय काय होतोय की लोक हे निवडून येण्यासाठी फ्रीची सिस्टीम आणतात, पण लोकांना त्या गोष्टीची व्हॅल्यू राहत नाही. आणि समजा लोकांना फ्री दिलं तरी बी म्हणजे लोकांचा असा काय फायदा होत नाही. म्हणजे फायदा होत नाही या दृष्टीने म्हणतोय मी की समजा यांनी बस फुकट केली हे ते, तर याचा असं म्हणजे लोकांकडे तेवढे 5-10 रुपये असतात खर्च करायला पुरते, पण ज्या मूलभूत सुख सुविधा आहेत एखाद्या ठिकाणी फ्लायओव्हर होण्याची फार गरज असते, किंवा रस्ते मोठे रुंदीकरण किंवा चांगले रस्ते असण्याची फार गरज असते, तिथं तिथं ठिगळ मारतीन, तिथं काय करणार नाही. पण इथं जिथं लोक आता लोकांची कुठं काय कंप्लेंट नाही की बाबा बसनं प्रवास करणंच लय अवघड झालंय किंवा मेट्रो फुकट करा, तिथं उगाच बुद्धी लावायची. इकडं पुण्यात त्या रस्त्याची कंडिशन काय आहे हे तुम्हाला काय सांगायची गरज नाही. किंवा बस फुकट करा किंवा लाडक्या बहिणीला द्या, तर हे मला वाटतं नाही आणायला पाहिजे. हे निवडून येण्याचे हे चोचले आहेत असं वाटतं. का तर खरी गरज समजा कोणाला आहे की बा समजा तुम्ही शिक्षण फुकट केलं, आज सर्वसामान्य माणसाच्या घरात सर्वसामान्य घरातल्या मुलाला डॉक्टर इंजिनियर व्हायचं म्हटलं तर त्या शिक्षणाचा खर्च बघून मागं सरावं लागतं. ही रियालिटी आहे. जिल्हा परिषदची शाळा तुम्ही फ्री पुस्तक दिली म्हणून तुमचं शिक्षण फ्री होत नाही. सर्वसामान्य घरातल्या माणसाला जर डॉक्टर व्हायचं म्हटलं ना तर त्याचा लाखां कोटीवर खर्च येतो. तर तिथं ती फ्री करावं असं गव्हर्नमेंटचं बुद्धी चलत नाही. अजून कुठं काय फ्री आहे, अजून दवाखाने फ्री करावं तिथं त्यांची बुद्धी नाही चलत. तिथं नाही, तसलं नाही, तसलं बोलायचंच नाही. आज पण सर्वसामान्य माणसाच्या घरातला ऍक्सिडेंट झाला, कुठं काय झालं, एखादा आजार झाला तर 10 आणि 15 दिवसात अख्ख्या आयुष्यभराची जमापुंजी संपून जाते. तशा ठिकाणी फ्री करावं हे गव्हर्नमेंटला कधी सुचणार नाही. गव्हर्नमेंट काय करणार, आम्ही बस फ्री करतोय आणि आमच्या लाडक्या बहिणी 1500 रुपये महिना, आणि इलेक्शन झालं की ते 1500 रुपये बंदच झाला काय त्याच्या आयला. आणि लोकांना बी कळत नाही. ह्या नेत्यांपेक्षा जास्त लोकांची जास्त चुकी, जे हे इतके नालायकवाने वागतात तरी पण त्यांनाच परत निवडून देत आहेत. थांबा, ट्रिप पडली मला ही चांगली झाली, मॅच झाली. तर तुम्ही म्हणता तू कशाच्या आधारावर बोलतोय, तर लय लांब नाही, आपलंच उदाहरण घ्या. बाहेरच्या देशांमध्ये जर तुम्हाला माहित नसेल तर गुगल सर्च करून पहा की टॅक्सी ड्रायव्हरची कंडिशन काय आहे, कुठल्या परिस्थितीत बाहेरचे टॅक्सी ड्रायव्हर असतात आणि आपल्या देशात टॅक्सी ड्रायव्हरची कंडिशन काय आहे, बाहेरच्या देशात शेतकऱ्यांची कंडिशन काय आहे, आणि आपल्या देशात तसं तर आपल्या देशाला कृषी प्रधान देश म्हणतात, पण कृषी प्रधान हे फक्त म्हणायलाच आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती आज पण खूप वाईट आहे. आणि म्हणजे शेतकऱ्याचं लांब सोडून द्या, आपण टॅक्सी ड्रायव्हरचं म्हणाल ना तर एकदम कधी आंदोलन करायची बाहेरच्या देशात वेळ येत नाही. उबर ओला सारख्या कंपन्यांना कोटीने पेनल्टी लागते बाहेरच्या देशात, आणि इथं खुले आम लुटमार चालू आहे. आम्ही सगळे आमच्यासारखे लोक बोंबलून सांगतायत की बाबा असं लुटतायत तसं लुटतायत, ह्यांना काय देखळ फरक पडत नाही. हे आम्ही सांगतो लुटतायत आणि हे म्हणताय बाईक टॅक्सी आम्ही आणण्याच्या नियोजनात आहेत, लवकरच बाईक टॅक्सी सुरू करू. म्हणजे असं सगळं उलटाच खेळ, उलटीच गंगा वाहती. मला सांगायचं तात्पर्य असं आहे की बाहेरच्या देशांमध्ये जे डेव्हलप देश आहेत ना त्यामध्ये नेहमी डेव्हलपमेंटवर चर्चा होत असते, आणि आपल्याकडे अजून बी नाईलाजाने लोक जातपात धर्म पंथ बघून किंवा हे नेता आपल्या जातीचा आहे म्हणून त्याला मतदान करतात, भले त्यांनी कुटी लुटून खाल्लंय. म्हणजे लांबचं उदाहरण कशाला, आपले रिक्षावालेच, किंवा आता रिक्षावाल्यांची किती वाईट अवस्था चालू आहे बाईक टॅक्सीमुळे, ह्याच्यामुळे त्याच्यामुळं. पण तरी बी काही रिक्षाने प्रचार सभेला तिथलं बोंगेन तीन घेऊन हिंडतायत दिवसभर. कधी त्या रिक्षा ड्रायव्हरला विचारावंसं वाटलं नाही का की बुवा तुम्हाला प्रचार करायला सांगतोय, पण माझं बी जरा हाल विचार की बुवा माझं काय चालू आहे. म्हणजे दिवसभर तो बोंगे घेऊन हिंडतोय त्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी, पण स्वतःची कंडिशन कधीतरी सांगून बघ ना त्या तू ज्या उमेदवाराचा प्रचार करतोय त्याला. म्हणजे काय तुमची बुद्धी कुठे गेली, आपली कंडिशन काय आहे आपल्या बिझनेसची ती जरा सांगून बघा की बघा त्यांचा फीडबॅक कसा येतोय. आता वाजलेत 3:15 आणि आता झालेत 4,500. एक गोष्ट आहे राव, पण मुंबईची ट्रिप बघायची सवय लागली ना की लोकल मध्ये काम करायचं जीवावर येतं, हे तितकंच खरं आहे. उगाच डेली मुंबई मारणाऱ्याला एखाद्या दिवशी लोकल मारायची वेळ आली ना तर त्याचं लोकल मध्ये काम होत नाही. हे कशामुळे होत नाही ते मला चांगलं समजतंय.
म्हणजे मी ज्यावेळेस लोकल मारतो ना त्यावेळेस मी नाही थांबलो तर चांगले बऱ्यापैकी पैसे कमवतो. पण आता उगत टाइमपास चालू आहे माझा, मी मस्त लोकल मारतोय पण त्या लोकल मारण्याला काहीच अर्थ नाही. पण ठीक आहे चला 5,000 करून जातो घरी, आता बघू काय होतंय. मित्रांनो आता वाजलेत 5:20 आणि चांगलं माझे झाले 4,925 रुपये. एकच ड्युटी मारायची मला 5,000 व्हायला. पण मी आलो वारजेमध्ये आणि मला लय तिकडं कुठं कात्रज, ते आपलं कात्रजच म्हणतो, हिंजेवाडी, एअरपोर्ट, विश्रांतवाडी, खराडी अशा ट्रिपा पडत्या 300 आणि 400. तर मला जायचे नाऱ्यात, इथून 100 रुपयाची ट्रिप पाहिजे मला, तीच पडा नाही. आता माझा 20% वरून ऍक्सेप्टन्स रेट 15% आलाय. त्याच्यामुळे मी बंद केले आता. 100 रुपये नंतर कधीतरी कमवू. 4,925 रुपयावर जातो घरी, ट्रिपच पडा नाही. आणि या विषयावर आता हा काय म्हणायचं होतं, हा या विषयावर थंबनेल बनवतो आता. चला माझे 2 आठवड्याचे मिळून जवळजवळ 57,000 होते. तर ChatGPT वरून आता आपण थंबनेल बनवूया मस्तपैकी. तुम्हाला दाखवतो मी कसा बनवतो थंबनेल. फोटोज. तर ChatGPTला मी 4 फोटो दिलेले आहेत. तर आता मी त्याला थंबनेल बनवायला सांगतो. मी मुंबई टू पुणे ट्रिप घेऊन गेलो होतो असा एक ब्लॉग बनवला आहे, त्यासाठी थंबनेल बनवायचा आहे. तर माझ्या थंबनेलमध्ये टायटल असं बनव की 2 आठवड्यामध्ये उबर चालवून 57,000 रुपये कमवले. दिलेल्या फोटोंच्या आधारे थंबनेल बनव. थंबनेल बनव. बघा आता कसं मस्त थंबनेल बनवून देते ChatGPT. यस यस, इसको बोलते हैं ChatGPT जिंदाबाद. काय थंबनेल दिले राव. हा शुभम गाल मी 8 आठवडाभर जरी लढत बसला तरी असं थंबनेल बनवू शकणार नाही. काय थंबनेल दिलंय. 57,000 रुपये 2 आठवडा. उबर आयला, उबर पण नाव चुकवलंय गाड्याने. पण जाऊ द्या, ठीक आहे, ओके असू द्या. कसं दिसतंय थंबनेल. थांबा आपण थोडं थंबनेल रिपेअर करून घेऊ. तू थंबनेल तर मस्त बनवून दिलेला आहे, पण तुझ्याकडून नावं चुकलेली आहेत. तू असं लिही, 2 आठवड्यात उबर चालवून 57,000 रुपये कमवले. यस यस यस, एक नंबर, शाबास ChatGPT. चला तर मित्रांनो, बाय बाय, टाटा. अशा पद्धतीने आपलं थंबनेल बनवून झालेलं आहे. मी थंबनेल ह्याच्यासाठी दाखवलं की बऱ्याच मित्रांची इच्छा आहे किंवा युट्यूबला व्हिडिओ बनवणं चालू करायचंय, पण कुठंतरी प्रेरणा मिळत नाहीये किंवा धाडस होत नाहीये. सुरुवातीला सगळ्यांकडून चुका होतात, सगळ्यांकडून कॅमेऱ्यात बोलताना गुंततं. पण कुणाचाच विचार करू नका, सुरुवात करा. सुरुवात केल्यानंतर काय होतं हे जर बघायचं असेल तर माझे सुरुवातीचे व्हिडिओ जाऊन बघा. मी तर लय एकदम थर्ड क्लास क्वालिटी, कुत्र सुद्धा जवळ येणार नाही इतक्या थर्ड क्लास क्वालिटीचं व्हिडिओ बनवत होतो. पण आता बघा कसं मार्केट गाजवतोय. ठीक आहे, चला असू द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि धन्यवाद. पुढचा व्हिडिओ कंटिन्यू ह्याच्यापेक्षा जबरदस्त येणार आहे.